हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला निर्देशनाचे महत्त्व डिस्कस करायचे आहेत. याच्या अगोदर आपण नियोजन, संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन डिस्कस केलेलं होतं. आय होप ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. पहा, आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन काय येऊ शकतं तुम्हाला एक्झाम मध्ये? निर्देशन म्हणजे काय? निर्देशनाचे महत्व स्पष्ट करा, हा असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं 8 मार्क्स साठी. तर तुम्हाला कसं लिहायचंय? तुम्हाला प्रस्तावना लिहावी लागेल. प्रस्तावनेमध्ये काय लिहू शकता? पहा, निर्देशन हे एक व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य आहे. जसे इतर कार्य महत्वाचे त्या पद्धतीने निर्देशन हा सुद्धा एक महत्वाचा कार्य आहे. व्यवस्थापकीय निर्णय अंमलात आणणे म्हणजे निर्देशन होय. आता व्यवस्थापकीय निर्णय म्हणजे जे आपल्याला उच्च स्तरावरील जे अधिकारी असतील, मध्यम स्तरावरील जे अधिकारी असतील, कनिष्ठ स्तरावरील जे अधिकारी असतील, जे एकमेकांना आदेश देत असतात, त्या आदेशाचं पालन करणं, ते आदेश फॉलो करणं, हे निर्देशन या प्रक्रियेद्वारे केलं जातं. कर्मचाऱ्यांकडून या प्रक्रियेमध्ये ऍक्च्युअल काम करून घेतलं जातं. निर्देशन म्हणजे संघटनेतील सहकारी कर्मचाऱ्यांना संघटनात्मक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आदेश व सूचना देणे, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्याचे निराकरण करणे व प्रगतीचा आढावा घेऊन प्रोत्साहन देणे. पहा, निर्देशन म्हणजे काय या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. निर्देशन म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला काही जमत नसेल तर त्यामध्ये त्याला मदत करणे, त्याच्याशी संवाद साधणे, तो वीक पडत असेल तर त्याला प्रोत्साहित करणे, मार्गदर्शन करणे आणि कर्मचारी काय काम करत आहेत याच्यावरती लक्ष ठेवणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश निर्देशनामध्ये होत असतो. व्यवस्थापनाची सर्व कार्ये संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केली जातात. हो, प्रत्येक कार्य उद्दिष्ट पूर्ण व्हावं याच हेतूने केलं जातं. अधिकारी व कामगार यांची संख्या मोठी असल्याने, या ठिकाणी अधिकारी पाहिजे होतं, 1 सेकंड. कर्मचारी, अधिकारी व कामगार यांची संख्या खूप मोठी असते, त्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य सूचना देणे आवश्यक असते. कारण व्यवसाय संघटना जर मोठी असेल तर त्यावेळेस संख्या जास्त असते आणि त्यांना मॅनेज करणं अवघड असतं. त्या सिच्युएशन मध्ये हिरो बनून निर्देशन हे कार्य काम करत असतं. बघा, निर्देशनामध्ये बेसिक 5 गोष्टी आहेत. 5 गोष्टी समजून घ्या. पहिलं, संवाद साधणे, मार्गदर्शन करणे, प्रोत्साहन देणे, पर्यवेक्षण करणे. आणखीन काय येऊ शकतं त्याच्यामध्ये? त्यांच्या गुणवत्ताकडे लक्ष देणे. याच 5 गोष्टी असू शकतात. याच 5 गोष्टीला धरूनच निर्देशन तयार झालेलं आहे. संबंधित असतं सगळं. सुसंवाद साधणे हा सुद्धा एक निर्देशनाचाच भाग आहे. संभाषण अतिशय महत्वाचं असतं, हे निर्देशनामध्ये केलं जातं. याच 5 गोष्टी किंवा 6 गोष्टी लक्षात ठेवायचंय, मग ते सगळंच निर्देशन आहे. इथे तेच सांगितलंय बार बार. आता वाक्यांमध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन पाहू ना प्रत्येक महत्वाचं, त्याच्यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. पहा, काय म्हटलेलं आहे? संघटना जर मोठी असेल तर योग्य वेळी योग्य सूचना देणे आवश्यक आहे. यासाठी व्यवस्थापकाने अधीनस्थांना मार्गदर्शन करावं लागतं, आदेश द्यावे लागतात, सूचना आणि प्रेरणा देणे हे कार्य करावं लागतं. म्हणजे निर्देशनामध्ये एकंदरीत संवाद साधणे, मार्गदर्शन करणे, प्रोत्साहित करणे, त्याच्यानंतर पर्यवेक्षण करणे, सुसंवाद साधणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. प्रेरित करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता एक व्याख्या लिहावी लागते तुम्हाला. व्याख्या कोणती लिहाल पहा, थियो हॅमन यांचीच व्याख्या आहे. नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते की नाही, म्हणजे नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरवलं ते चांगल्या पद्धतीने पूर्ण होत आहेत की नाही, आपण त्या पद्धतीने जात आहोत की नाही, ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. जर उद्दिष्ट पूर्ण करून घ्यायचं असेल, कर्मचाऱ्यांना सूचना द्यावं लागतं, त्यांना प्रेरित करावं लागतं, प्रोत्साहित करावं लागतं, मार्गदर्शन सुद्धा करावं लागतं. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पेज वरती जातो, त्यावेळेस आपण काय लिहितो?
निर्देशनाच्या महत्वाचा एक डायग्राम आपण त्या ठिकाणी काढत असतो. सगळे पॉइंट्स एकाच ठिकाणी लिहित असतो. याचा फायदा आपल्याला होत असतो. मार्क्स मिळत असतात, 1 मार्क देत असतात. पहा कोणता असेल, कृतीला प्रवृत्त करणे, प्रयत्नांचे एकत्रीकरण, प्रेरणेचे साधन, स्थिरता प्रदान करते, बदलांचा सामना करणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर, संघभावना निर्माण करते, व्यक्तीमधील क्षमता ओळखणे, कार्यक्षमतेत वाढ आणि सहकार्य. असे तुमचे पॉइंट्स आहेत. ओके, जे पॉइंट्स बुक मध्ये दिलेले आहेत तेच पॉइंट्स मी या ठिकाणी लिहिलेली आहे. म्हणजे यापैकी कोणतेही तुम्हाला 7 ते 8 पाठ करून ठेवायचे आणि जर 10च्या 10 तुम्हाला नाही आठवलं, 7 ते 8 जरी तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम काढून लिहिला तरी काहीही हरकत नाही. आता जाऊया नेक्स्ट पेज वरती. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर आपण सगळ्यात पहिला काय करतो, निर्देशनाचे महत्व म्हणून असा पॉइंट लिहित असतो. त्याच्यामध्ये जर आठवत असेल तर 3 ते 4 ओळी, हे आता माझं खूप मोठं असल्यामुळं जास्त बसलेलं आहे. एक आपल्या 2-3 ओळीमध्ये तुम्ही अर्थ लिहू शकता आणि शेवटी एक वाक्य ऍड करू शकता. कोणतं, निर्देशनाचे महत्व पुढील प्रमाणे आहेत. बस त्याच्यानंतर एक 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 जे डायग्राम मध्ये महत्व पॉइंट्स लिहिलं होतं त्याचं विश्लेषण करायला चालू करायचं. जसं की आता फर्स्ट पॉइंट आहे बुक मध्ये, चेक करा, कृतीला प्रवृत्त करणे. नीट प्रोनाउन्स करा, कृतीला म्हटलेलं आहे, बाकी काय म्हटलेलं नाही. ओके, कृतीला प्रवृत्त करणे काय सांगितलेलं आहे, कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे निर्देशन होय. काय म्हटलं, आता आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारीच काम करतात, त्यांच्याकडूनच आपल्याला काम करून घ्यावं लागतं. त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे निर्देशन होय असं म्हटलेलं आहे. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. भलेही तुम्ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा, साधन सामग्री गोळा करण्यासाठी संघटन करा, चांगले चांगले कर्मचारी आणा, पण जोपर्यंत त्याला कुणी, त्या व्यक्तीला किंवा त्या कर्मचाऱ्यांना कुणीतरी आदेश देत नाही, सूचना देत नाही, तोपर्यंत काहीच काम करत नाहीत. म्हणून निर्देशन हे करावंच लागतं. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. जर एखाद्याकडून काम करून घ्यायचं असेल त्यावेळेस निर्देशन येतात. त्याला सूचना, आदेश, संवाद साधणं, प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, पर्यवेक्षण करणं या गोष्टी आल्या. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांना काय काम करावे, कसे करावे, कधी करावे याबद्दल आदेश देतात व त्या सूचनांचे योग्य पालन होते की नाही याकडे लक्ष देतात. मी आत्ताच सांगितलं त्या 5 गोष्टींबद्दलच, 6 गोष्टींबद्दलच आता खाली पूर्ण दिलेलं आहे. निर्देशन काय काम करते बघा, जे आपण काही ठरवलो ते साध्य करण्यासाठी एकेका कर्मचाऱ्यांना सांगलं जातं. सपोज संघटना छोटी असेल तर तुम्ही हे काम करा, तुम्हाला हे काम करायचं आहे, अशा पद्धतीने करावं लागेल आणि टाइमलाईन हे आहे, तेवढ्याच टाइमलाईन मध्ये आपल्याला उद्दिष्ट पूर्ण करायचे आहेत. जर त्यांच्याकडून वेळेत सगळ्या गोष्टी किंवा वेळेत ठरवलेल्या कालावधीमध्ये जर उद्दिष्टे पूर्ण करायची असतील, निर्देशन अति आवश्यक आहे. पहा कसं, हा एक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपली ही एबीसी लिमिटेड कंपनी आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, एबीसी लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीकडे एक मोठी ऑर्डर आली. काय ऑर्डर आली की आपल्याला एका आठवड्यामध्ये, म्हणजेच 2 दिवस सुट्टीचे सोडलं तरी एका आठवड्यामध्ये, या 5 दिवसांमध्ये आपल्याला 1000 वस्तूंचं प्रोडक्शन घ्यायचंय. किती? 1000 वस्तूंचं प्रोडक्शन घ्यायचंय म्हटलेलं आहे. मग ऑर्डर तर मोठी आहे, दिवस कमी आहेत, अशा वेळी व्यवसायामध्ये निर्देशन चांगलं करणं आवश्यक आहे. मग व्यवस्थापकाचं काम बनतं की आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये जर 20 कर्मचारी असतील, आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये जर 20च मोजून कर्मचारी असतील तर त्यांच्याकडून रोज 200 वस्तू तयार करणं, रोज 200 म्हणजे 5 दिवसाला 1000 वस्तू तयार होतात. त्याच्यानंतर मशीन कसं वापरायचं हे त्यांना समजून सांगणे, गुणवत्ता कशी तपासणी करावी हे पाहणे, सांगावं लागतं ना त्यांना. वेळेत टार्गेट पूर्ण झाले तर बोनस दिले जाईल म्हणून त्यांना प्रेरित करावं लागतं. रोज कामाचे परीक्षण करावं लागतं, कोणता कर्मचारी कसं काम करतो याकडे लक्ष द्यावं लागतं. मार्गदर्शन सुद्धा त्यांना वेळोवेळी करावं लागतं. म्हणजेच आपल्या एबीसी कंपनी लिमिटेड जे काही कंपनी असेल ती आपली, त्या कंपनीला एका आठवड्यामध्ये
टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर व्यवस्थापकाला निर्देशन करावं लागतं. निर्देशनामध्ये काय काय करावं लागतं, तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक 20 कर्मचाऱ्यांना एकेकाला सांगावं लागतं की तू आज हे काम कर, तू हे काम असं कर. मग त्याने केलेल्या कामाची पडताळणी करावी लागते, क्वालिटी चेक करावी लागते, मग त्याला अप्रूव्ह करावं लागतं. मग त्याच्यानंतर एखादा कर्मचारी जर काम करत नसेल, त्याला डिमोटिवेट फील होत असेल, तर त्याला मोटिवेट करावं लागतं, प्रोत्साहित करावं लागतं. त्यांना आर्थिक आणि बिगर आर्थिक जे काही प्रलोभने असतील ते द्यावे लागतात. म्हणजेच तू जर आता चांगलं काम केलं तर तुम्हाला सगळ्यांना बोनस द्यावं लागतं, असं मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोनस त्यांना द्यावं लागतं, तर ते काम आपण ठरवलेल्या वेळेमध्ये पूर्ण होतात. याला म्हणतात कृतीला प्रवृत्त करणे. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी निर्देशन हे कार्य करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट वन आहे सेकंड, प्रयत्नांचे एकत्रीकरण. पहा यात काय सांगितलेलं आहे, निर्देशनातील घटकांपैकी एक घटक म्हणजे संभाषण, संवाद साधणे, सुसंवाद करणे. बेसिक गोष्ट आहे, करावंच लागतं. संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम हे संभाषण केलं जातं, ते निर्देशनामध्ये येतं. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्व व प्रभावी संभाषणातून प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे शक्य होते. आता एक एक्झाम्पल बघा, काय म्हटलेलं आहे, परत सेम एक्झाम्पल, फक्त थोडे चेंजेस आहेत. आपला हा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे. आपल्याला टार्गेट आहे एका आठवड्यामध्ये 1000 मोबाईलचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, 1000 आयफोनचं प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा वेळेस व्यवसायामध्ये डिफरंट डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे विभाग असतात. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकाचं काम चालू ठेवावं लागतं. तर या ठिकाणी आपल्याला एक टाइमलाईन प्रोव्हाइड केलेलं आहे, टाइमलाईन दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे, एकाच आठवड्यामध्ये आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे. अशा वेळेस त्या व्यवसायामध्ये निर्देशन महत्वाची भूमिका पार पाडत असतं. कसं, प्रत्येक विभागामध्ये, जसं की उत्पादन विभाग असेल, गुणवत्ता विभाग असेल, विपणन विभाग असेल, विक्री विभाग असेल, यांच्यामध्ये संवाद असणं, संभाषण असणं आणि काय म्हणतो आपण समन्वय असणं अति आवश्यक आहे. सपोज जर आपल्याकडे एक टार्गेट दिलेला आहे, म्हणजे उद्दिष्ट आहेत आपले 1000 मोबाईल तयार करणे एका आठवड्यात, पण व्यवसायामध्ये प्रत्येक विभागांचे एकमेकांमध्ये जमतच नाही, संभाषण होतच नाही. उत्पादन विभाग त्यांचं काम चालू असतं, त्याच्यानंतर जो गुणवत्ता विभाग आहे त्यांचं काम करत असतात, विपणन विभाग त्यांचं, विक्री विभाग त्यांचं काम करत असतं. मग अशा वेळेस काय होतं, नुकसान व्यवसायाला होत असतं. संवाद नाही, समन्वय नाही, काहीच गोष्टी घडतच नाही या चांगल्या गोष्टी, मग नुकसान होत असतं. कसं नुकसान होतं पहा, जर उत्पादन विभाग इतर विभागांशी संवाद न साधता हे प्रोडक्शन करायला, भलं मोठं मोबाईल तयार करायला, विपणन विभाग मार्केटिंगच करायला तयार नाही, मग त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. मार्केटिंग केल्या नसल्यामुळे आपलं प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचणारच नाही, विक्रीवर परिणाम होतो, विक्री पूर्णपणे थांबून जाते. सपोज विपणन विभाग जोराने जाहिराती करायला, फाडू जाहिरात करायला, एकदम आयफोन एकदम फाडू जाहिरात करायला, पण आपल्या व्यवसायामध्ये उत्पादन विभागामध्ये तेवढं मोबाईल प्रोडक्शन तयारच नाही जेवढं जाहिरात करायला. त्याचा परिणाम विक्रीवर होतो, तुटवडा निर्माण झाला ना, मग व्यवसाय अशा वेळेस तोट्यामध्ये येत असतं. म्हणून उत्पादन विभाग, जो आपला गुणवत्ता विभाग आहे, आणि त्याच्यानंतर विपणन विभाग आणि विक्री विभाग, या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय आणि त्याचबरोबर मेन निर्देशनामध्ये संवाद करणे आवश्यक आहे. सपोज जर सगळे मिळून मिसळून एकत्रित काम करू लागले तर प्रयत्नांना फळ मिळतं, प्रयत्न सफल होतात आणि त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला नफ्याच्या स्वरूपात मिळत असतो. आता हे बेसिक सांगितले, ओके, खूप सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे प्रेरणेचे साधन. चेक करा काय म्हटलेलं आहे,
कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना, कनिष्ठ व्यक्तींना म्हणजेच मध्यम स्तर आणि उच्च स्तरावरील जे अधिकारी असतात ते त्यांचे आदेश देत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मतांचा देखील आदर केला जातो. बाबा एखादी गोष्ट तुम्ही त्यांना समजून सांगताय तर त्यांचं पण कधी कधी ऐकून घ्यावं लागतं, ऐकावं लागतं ना. व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम देण्यास मदत करतात, म्हणजे त्यांचा 100% देण्यास ते मदत करत असतात. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापक आर्थिक व बिगर आर्थिक प्रलोभने देऊन प्रेरित करू शकतो. आता नीट ऐका, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रेरणेचे साधन यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट सांगणार असाल, सूचना देणार असाल, आदेश देणार असाल, तर त्यावेळेस कर्मचाऱ्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. कर्मचारी, इवन कर्मचारीच नाही, ज्यांनी कोणी आदेश देणार आहे त्या व्यक्तीची क्षमता ओळखावी लागते, त्या क्षमतेनुसारच त्याला आदेश द्यावा लागतं, त्याच्याकडून काम करून घ्यावं लागतं. कधी कधी ते डिमोटिवेट सुद्धा होतात, त्यांना प्रेरित करण्यासाठी आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रलोभने सुद्धा द्यावे लागतात. कधी मोबदला जास्त द्यावा लागतो एक्स्ट्रा काम केल्यामुळे, किंवा त्यांना बोनस द्यावं लागतं. या गोष्टी कराव्या लागतात, ते निर्देशनामुळे पॉसिबल होत असतात. नेक्स्ट वन आहे स्थिरता प्रदान करते. हा सुद्धा अतिशय महत्वाचा आणि सोपा पॉइंट आहे. पहा, संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्वाची, स्टेबिलिटी पाहिजे. संघटनेमध्येच नाही, आयुष्यामध्ये पण स्टेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला लॉंग टाइम काहीतरी अचीव करायचं असेल तर. प्रभावी नेतृत्व, संदेशवहन, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते. हे स्थिरता प्रदान करते आणि संघटनेच्या निरनिराळ्या विभागांमध्ये संतुलन निर्माण करते. पहा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. ही एक आपली बँक आहे, आपल्याच नावाची असं समजा, ठीक आहे. ही एक आपली एक बँक आहे. या बँकेमध्ये डिफरंट डिपार्टमेंट असू शकतात, जसे की खाते उघडण्यासाठी कर्ज विभाग असू शकतं, ग्राहक सेवेसाठी एक विभाग असू शकतं. तर या विभागामध्ये जर योग्य पद्धतीने काम चालू असेल कंपनीमध्ये, म्हणजेच या बँकेमध्ये स्थिरता निर्माण होते. जर या विभागांमध्ये स्थिरता नसेल, म्हणजेच काय, खाते उघडणाऱ्या विभागामधले जे अधिकारी काम करतात त्यांनी असंख्य ग्राहक रोज बँकेमध्ये येत असतात, बँकेचे ग्राहक आपण सगळेच आहे, असंख्य प्रमाणात ग्राहक बँकेमध्ये जात असतात, रोज जात असतात. तर याच्या पद्धतीने प्रत्येक ग्राहकांना हा हँडल करते, कोणाला वेगळंच फॉर्म, खाते उघडण्यासाठी एखाद्याला एक फॉर्म, दुसऱ्याला दुसराच फॉर्म, तिसऱ्याला तिसराच फॉर्म द्यायला, एकाला लवकर खातं उघडायला, एकाला म्हणायला की तुम्ही नंतर या, अशा गोष्टी हा करायला. कर्ज विभागामध्ये पण सेम सिच्युएशन आहे, कोणत्या गोष्टीचं ताळमेळच नाही आणि ग्राहक सेवेमध्ये तक्रारी करून करून ग्राहक थकून गेलेले आहेत. मग अशा वेळेस एंट्री होते निर्देशनाची. व्यवस्थापक, या बँकेमधला जो मॅनेजर असतो तो काय करतो, जर असल्या सगळ्या गोष्टी होत असेल तर बँक स्टेबल राहत नाही, बँक बंद करावी लागते. मग निर्देशनाची एंट्री होते. निर्देशनामुळे या बँकेमध्ये स्थिरता निर्माण होते. कशी? एकच आदेश, एकच सूचना त्यांना दिलं जातं, त्या सूचनेचं जे नियम त्यांनी बनवले तेच फॉलो करा म्हटलं जातं, ते फॉलो केल्यामुळे स्थिरता निर्माण होते. सपोज खाते उघडण्यासाठी कुठलाही ग्राहक येऊ दे, त्याला हा तू बेटा एकच फॉर्म दे, याच्या व्यतिरिक्त दुसरा फॉर्म देऊच नको, असं त्याला स्पष्टपणे सांगितलं जातं. कर्जासंबंधित सुद्धा सेम आहे. कर्जासंबंधित सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने आदेश सूचना दिले पाहिजे. त्याच्यानंतर ग्राहक सेवा, त्यांना सांगितलं की प्रत्येक ग्राहक आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे येतं, त्यांचं म्हणणं आधी ऐकून घ्या, मग त्याच्यानंतर त्यांच्या तक्रारींचं निवारण करा. अशा जर पद्धतीने व्यवस्थापकाने किंवा बँक मॅनेजरने जर निर्देश दिले तर त्याचा फायदा व्यवसायाला होतो. कोणत्या कोणत्या गोष्टीचा, परत एकदा बघा, कोणत्या पद्धतीने खाते उघडायचे या गोष्टी निर्देशनामध्ये येतात. म्हणजे निर्देशन म्हणजे जो मॅनेजर आहे तो खातेधारक, जे खाते काढण्यासाठी अधिकारी बसलेले आहेत त्यांना सांगावं लागतं. ग्राहकांच्या तक्रारी कशा सोडवायच्या हे सांगितलं जातं. कर्ज प्रक्रिया कशी हाताळावी हे निर्देशनामध्ये सांगितलं जातं. जर या सूचनांचं पालन जर त्यांनी केले, आपल्या बँकेमध्ये स्थिरता निर्माण होते, त्याचा फायदा व्यवसायाला होतो, दीर्घकाळ आपला व्यवसाय रन करत असतो, व्यवसाय असू दे किंवा बँक असू दे.
त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे बदलांचा सामना करणे. व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमी बदलत असतात. चेंजेस आता मोठ्या प्रमाणात माणसामध्ये चेंजेस व्हायले तर ते प्रगतीचं काय घेतोय. रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली, रोज नवीन काहीतरी ऐकण्यात येते. संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेणे आवश्यक आहे. असं नाही की आता चेंजेस व्हायले पण आमचं मनच नाही, आम्ही जसं आहे तसंच राहणार, आम्ही जसं आहे तसंच काम करणार. नवीन चेंजेस असतात ते अडॉप्ट करायला तयारच नाही. नवीन चेंजेस आपल्यामध्ये नवीन चेंजेस प्रमाणे आपण बदल करून घ्यायला तयारच नाही. मग अशा वेळेस व्यवसाय बंद करून बसावं लागतं. त्यासाठी जे काही चेंजेस होत असतात त्यांना स्वीकारावं लागतं. पुढे काय सांगितलेलं आहे, कुठे होतो आपण, इथून घेऊ. संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेणे आवश्यक असते. प्रेरणा, योग्य संदेशवहन आणि नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बदलांचे स्वरूप समजून घेणे शक्य होते. ते बदल स्वीकारण्याचे सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. पहा, आता एक एक्झाम्पल घेऊ. जसं की AI टेक्नॉलॉजी इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे. पण AI येणार आहे की येण्याच्या आधी कुणाला माहिती नव्हतं की ते येऊ शकतं आणि त्याचा मोठा बदल व्यवसायामध्ये करावा लागेल. सो अशा अनवॉन्टेड चेंजेस जे असतात, नवीन टेक्नॉलॉजी जे येत असतात, त्या नवीन तंत्रज्ञान आधी स्वतः समजून घेणे आणि तो मोठा बदल जो आहे आपल्या व्यवसायामधल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना समजून सांगणे, त्यांना स्वीकारावं लागणे आणि जे मोठा चेंज झाला त्याला पॉझिटिव्ह वेनं हँडल करणं आवश्यक आहे. जसं की AI मी म्हटलेलं आहे, आधी AI मुळे सगळं गोंधळ उडालं होतं, नंतर वाटलं की AI मुळे सगळे कामं सोपे होत आहेत. ChatGPT पकडा, ग्रोक पकडा, काहीही असू द्या आता ते. आधी आपण त्यांना की हे चेंजेस झाले, नवीन AI ही टेक्नॉलॉजी आली आहे, तर याचा बदल तुम्ही समजून घ्या की काय परिणाम होणार आहे. जर याचा वापर आपण केला तर काय होऊ शकतं हे त्यांना समजून सांगायचं आणि ते चेंज त्यांच्यामध्ये आपल्यालाच आणावं लागतं. पॉझिटिव्ह पद्धतीने ते नवीन बदल जे असते ते घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं अति आवश्यक आहे. इथे पण एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ई फायलिंग म्हटलेलं आहे. ई फायलिंग म्हणजेच काय, आधी सगळं आपण प्रॉपर आपल्या नॉर्मल पद्धतीने खाते पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी ट्रान्झॅक्शन व्यवहार नोंद करून ठेवत होतो. पण अचानक मोठा सडनली चेंज आला की कम्प्युटर आला, त्याच्यामुळे ई फायलिंग ही सुविधा चालू झाली. आता प्रत्येक ठिकाणी जर आपण खाते नाही, आम्ही वापर करणार नाही म्हणलं तर तुम्ही मागे राहून जाल. तुम्हाला नवीन चेंजेस बदल स्वीकारावेच लागतात. मग त्यांना योग्य पद्धतीने कम्प्युटर हँडल करायला शिकवलं, ई फायलिंग करायला शिकवलं. आता प्रत्येक काम कम्प्युटरवर होतं. आता पाहिलं का कुठे खातेवही वगैरे चालत असेल, ट्रान्झॅक्शन नोंद करून ठेवत असेल, छोट्या मोठ्या आता आपल्या गल्लीतल्या दुकानामध्ये चालतं. पण बऱ्याच मोठ्या आता ठिकाणी ई फायलिंग ही सुविधा आलेली आहे. जे काही ट्रान्झॅक्शन असेल, जे काही डॉक्युमेंट असतील, जे फाईल असतील, एक्सेल, वर्ड काही असू दे, ते आता कम्प्युटरद्वारे केलं जातं. प्रेझेंटेशन सुद्धा आता ChatGPT करून द्यायले. ओके, आता कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर. आता बहुसंख्य ठिकाणी कर्मचारी बंद होत आहेत आणि रोबोटचा वापर येत आहेत. हे पण एक मोठं चेंज आहे. ते सुद्धा नवीन नवीन व्यवसायामध्ये अडॉप्ट करावं लागतं. या सगळ्या गोष्टी ज्या असतात निर्देशनामुळेच पॉसिबल होतात. जे काही चेंजेस असेल त्याला घाबरून न जाता त्यांना स्वीकारावं आणि त्यांना समजून सांगा, त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं. नेक्स्ट वन आहे संसाधनांचा कार्यक्षम वापर. पहा, निर्देशनात प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या नेमून दिले जातात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं काम सोपवलं जातं. योग्य सूचना व यंत्रणेच्या आधारे अपव्यय प्रयत्नांची पुनरावृत्ती टाळता येते. सपोज निर्देशन हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडत असेल, पर्टिक्युलर प्रत्येक कर्मचाऱ्यावरती पर्यवेक्षण करणे म्हणजे देखरेख करणं, पाहणी करणं, लक्ष ठेवत असेल तर कामाचा दुरावा म्हणजे कामामध्ये डबलपणा येत नाही, डुप्लिकेशन होत नाही, पुनरावृत्ती होत नाही. एक काम एकच जण करतं. सपोज निर्देशनच नाही, प्रत्येक कर्मचारी त्यांच्या मनाने काम करत आहे, मग याने काम केलेलं याने सुद्धा सेम काम करत आहेत, त्याचं नुकसान व्यवसायाला होतं. दोन सेम वस्तू तयार होतात, गरज नसताना वेळ पण जाते आणि त्याबरोबर ते जे काही रॉ मटेरियल्स वापरले ते पण वाया जातात. समजायला ना? त्याच्यानंतर यात मानवी श्रम, यंत्रसामग्री, पद्धती आणि पैसा या साधनांचा जास्तीत जास्त संभाव्य वापर करण्यासाठी कनिष्ठ लोकांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे कमी
खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होत असते. आता जास्तीत जास्त संभाव्य वापर म्हणजे जे काही संसाधने आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा पुरेपूर क्षमतेने वापर करून घेणे. जास्तीत जास्त म्हणजे लई जास्त नाही की नुकसान व्हावं, काही उरणारच नाही एवढंही जास्त नाही. म्हणजेच काय, पूर्णपणे पूर्ण क्षमता वापरून त्याचा उपयोग करून घेणं. सपोज आपल्या व्यवसायामध्ये 8 मशीन्स आहेत उपकरणाद्वारे बघून. सपोज आपल्या व्यवसायामध्ये 8 मशीन्स आहेत म्हणलं. मग 8 मशीन असून सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये निर्देशन नसल्यामुळे जे कर्मचारी आहेत फक्त 5च मशीनचा वापर करून वस्तू तयार करत आहेत. किती मशीनचा? 8 आहेत, 5च वापरायलेत. मग निर्देशनाद्वारे व्यवस्थापक त्यांना सांगतो की बेटा आपल्याकडे 8 मशीन असल्यामुळं तुम्ही 5च का वापर करतायत, त्यांना सुद्धा उपयोगामध्ये आला. पूर्णपणे क्षमतेने त्या मशीनचा उपयोग करा. 8च्या 8 मशीन वापरलं, वेळेत काम कंप्लीट होतं, खर्च कमी होतं, उत्पादन चांगल्या पद्धतीने होतं, सुटसुटीत काम होतात, याचा फायदा व्यवसायाला होतो, नफा वाढतो, विक्री वाढली म्हणजे नफा वाढला. समजायला ना? त्याच्यानंतर संघभावना निर्माण करते. पहा काय आहे, संघभावना निर्माण करते. निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देतात. सांघिक कार्य म्हणजेच एकट्याने न पुढे जाता सगळ्यांना घेऊन पुढे जाणे. संघटनेच्या यशामध्ये वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्न किंवा संघभावना महत्वाची भूमिका बजावते. यस, व्यवसाय म्हटल्यानंतर खूप साऱ्या कर्मचारी असतात, खूप सारे अधिकारी असतात, त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं आवश्यक असतं. त्यामुळे संचालक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका कर्मचाऱ्यांना पूर्व नियोजन ध्येय प्राप्तीसाठी मार्गदर्शक व प्रवृत्त करण्यासाठी महत्वाची ठरते. आता पहा, जर व्यवसाय संघटना मोठी असेल, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल, अधिकारी जास्त असतील, तर त्यावेळेस व्यवस्थापकाने निर्देशन हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडणं आवश्यक आहे. जर त्यांना संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने आदेश देणे, त्यांना चांगल्या पद्धतीने सूचना देणे, त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं, कामाची गुणवत्ता तपासावी लागते. बरोबर समजायला ना? अतिशय सोपं आहे. म्हणजेच जे काही काम व्यवसायामध्ये कर्मचारी करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं, पण त्यांच्यामध्ये संघभावना सुद्धा टिकवून ठेवावी लागते, जे की मोठं आव्हानात्मक काम आहे. मी तुम्हाला कर्मचारी व्यवस्थापनामध्ये पण सांगितलं, सहसंबंध निर्माण होतात मध्ये. जर 2 कर्मचाऱ्यांचं जमत नसेल तर 2 गट व्यवसायामध्ये पडतात, कोणत्याही गोष्टीसाठी सहमत नसतात, त्याचा नुकसान व्यवसायाला होतो. म्हणून असे गट पडू द्यायचेच नाही, सगळ्यांना मिळून मिसळून सोबत घेऊन चालायचं आहे, हे काम निर्देशन करत असतं. पहा, व्यक्तीमधील क्षमता ओळखणे. संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबरच काही विशेष गुण क्षमता सुद्धा असतात. त्यांच्याकडे त्यांचं म्हणजे जे काही शैक्षणिक पात्रता, औपचारिक पात्रता आहे ते खूप आहे, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे दुसरे काही स्किल्स पण असू शकतात. त्यांना दुसरे कोणत्या ऍक्टिव्हिटी सुद्धा येत असतात. त्यांच्यामध्ये आणखीन जास्त क्वालिटी पण आहे, क्षमता पण आहे, तशी त्यांच्यामध्ये कपॅसिटी पण आहे. निर्देशन योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास मदत करते. जर एखाद्याला व्यवसायामध्ये AI चा चांगला वापर करता येत असेल, हे ज्यावेळेस व्यवस्थापकाला कळेल, व्यवस्थापक त्या क्षणी त्याचा त्या क्षमतेचा, त्याच्या कपॅसिटीचा, त्याच्या क्वालिटीचा, जे काही AI चा वापर त्याला करता येत असेल त्याचा उपयोग व्यवसायामध्ये करून घेणं आवश्यक आहे. हे निर्देशनामध्ये केलं जातं. का? कारण निर्देशनामध्ये म्हटलेले संवाद साधलं जातं. त्या व्यक्तीशी जर व्यवस्थापकाने संवाद साधला की त्याला समजलं की याला AI जमतं, त्याच्याकडून ते काम करून घ्यायचं. सिंपल. संघटनेच्या ध्येयप्राप्तीसाठी क्षमतांचा वापर करणे हे चांगल्या नेतृत्वाचे कर्तव्य आहेत. ज्यांना जे जमतं त्यांच्याकडून ते करून घेणं, त्यांच्याकडे जे स्किल्स आहेत त्याचा वापर करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कार्यक्षमतेत वाढ. कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली जाते. यस, निर्देशनामध्ये तेच केले जातं. एक नेता म्हणून व्यवस्थापकाकडून संघभावना निर्माण केली जाते, तसेच पर्यवेक्षणाची योग्य तंत्रे देखील वापरली जातात. म्हणजेच काय, एकतर काम नीट करून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावं लागतं आणि त्यांना आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रलोभने देऊन प्रेरित करावे लागतात. त्याचबरोबर संघभावना निर्माण करून त्यांच्यावरती देखरेख करून त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं.
याचा सकारात्मक परिणाम होऊन संपूर्ण संघटनेच्या कार्यक्षमतेत वाढ होत असतं. याचा फायदा आपल्या व्यवसायाला होत असतो, कार्यक्षमता वाढत असते. नेक्स्ट अँड लास्ट वन आहे सहकार्य. पहा काय, संघटनात्मक क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य आवश्यकता आहे. प्रत्येकाने सहकार्य करूनच पुढे जावं लागतं, संघभावना आणावी लागते. हे व्यवस्थापक म्हणून संचालकाने उच्च स्तरापासून ते व्यवस्थापनाच्या कनिष्ठ स्तरापर्यंत तयार केले पाहिजे. सहकार्य हे उच्च स्तरापासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत असणं आवश्यक असेल. जर सहकार्य नसेल तर काय होईल? वादावाद होईल, गोंधळ होईल, कोणाशी कोणाचं जमणार नाही, वादविवाद वाढतील, संघटनेवर परिणाम होईल. म्हणून सहकार्याची भावना असणं, एखाद्याचं काम जर लवकर झालं असेल तर त्याचं पण काम लवकर व्हावं यातून थोडीशी मदत करणं आवश्यक आहे. जर एखाद्याला एखादं काम जमत नसेल, दुसरा कर्मचारी त्याला काम समजून सांगू शकतो, त्याच्या मदतीने काम करू शकतो. अशा पद्धतीने सहकार्य करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे? निरोगी सहकार्य पण खुसपटीनं नाही, चांगल्या मनाने सहकार्य, सांघिक कार्य म्हणजे संघभावना आणून आणि उच्च कार्यक्षमतेची पातळी, यामुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत असते. जर तुम्ही एकमेकांना सहकार्य करून जर पुढे जात असाल, त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होतो. संघभावना असावी लागते, त्याचा फायदा सुद्धा आपल्या व्यवसायाला आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा होतो. तो काय काय? कार्यक्षमता वाढत असते, परत नफ्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. आता फक्त इव्हनली सहकार्य हा पॉइंट इथे व्यवसायामध्येच नाही, आपल्या घरामध्ये पण लागू होत असतं. घरामध्ये सगळ्यांशी चांगलं जमवून ठेवणं आवश्यक आहे. जर रोज उठून जर भांडणं केलं तर एका दिवशी कंटाळा येतं की त्या व्यक्तीचं तोंड पण पाहावं वाटत नाही. म्हणून घरामध्ये एखादी व्यक्ती जर काम करत असेल तर त्याला हातभार लावणं, संवाद साधणं, संघभावना घरामध्ये असणं आवश्यक आहे. तर कुटुंब हे चांगलं कुटुंब, सुदृढ कुटुंब म्हणून ओळखलं जातं. रोज उठून जर भांडणं होत असतील, एक जण काम करायला तर दुसरं त्याला कामच करत नाही, एक जण दिवसभर बसूनच राहतं, काहीच काम करत नाही, अशा वेळेस घर चालत नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून एफर्ट्स टाकावे लागते, एकमेकांना मदत करावी लागते. व्यवसायामध्ये पण सेमच आहे. आय होप तुम्हाला निर्देशन हे कार्य सुद्धा चांगल्या पद्धतीने समजलं असेल. जर याच्यामध्ये काही डाऊट असेल, एखादा पॉइंट समजलं नसेल, नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक पॉइंटचं जर तुम्हाला विश्लेषण हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये 100 रुपीज नोट्स एक्सपर्ट नावाचा मी कोर्सची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता, कोर्स परचेस करू शकता व प्रत्येक पॉइंटचं विश्लेषण मिळवू शकता तुमच्या भाषेत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.